नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये. तर चालू करूया मित्रांनो आजच्या आपल्या टॉपिकला. आजचा आपला टॉपिक आहे फूड हजार्ड. म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे फूड हजार्ड आपल्या फूडमध्ये अवेलेबल असू शकतात किंवा येऊ शकतात, जेणेकरून आपला जो फायनल कस्टमर आहे त्याच्या हेल्थला इफेक्ट होऊ शकतो. ते आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि त्या फूड हजार्डचे काय काय एक्झाम्पल्स आहेत जे आपल्या फूडमध्ये जाऊ शकतात आपल्या फूड प्रोसेसिंग करता ते पण बघणार आहोत मित्रांनो. तर चला तर मग चालू करूया आपल्या हजार्डच्या डेफिनेशनपासून. तर हजार्डची डेफिनेशन काय आहे ती बघा. अ फूड सेफ्टी हजार्ड रेफर्स टू ॲन एजंट विथ द पोटेन्शियल टू कॉज ॲडवर्स हेल्थ कॉन्सिक्वेन्सेस फॉर कन्झ्युमर. म्हणजे हजार्ड किंवा तुम्ही याला फूड हजार्ड पण म्हणू शकता. तर फूड हजार्ड काय आहे, तर फूड हजार्ड एक असा एजंट आहे ज्यामुळे जो आपला कस्टमर आहे त्याच्या हेल्थवर इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे ॲडवर्स इफेक्ट त्याच्या हेल्थवर होऊ शकतो तो हजार्ड त्यांनी खाल्ल्यानंतर. अशा हजार्डला आपण काय म्हणतो, फूड हजार्ड. म्हणजे असा हजार्ड जो आपल्या अन्ना थ्रू आपल्या पोटामध्ये जातो आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा ॲडवर्स म्हणजे खराब प्रादुर्भाव होतो. अशा हजार्डला आपण फूड हजार्ड किंवा फूड सेफ्टी हजार्ड असं म्हणतो मित्रांनो. आणि जे हे हजार्ड आहेत ते किती टाईपचे आहेत, ते आहेत फिजिकल, दुसरा आहे बायोलॉजिकल, तिसरा आहे केमिकल आणि हा जो चौथा रिसेंटली ॲड झालेला आहे मित्रांनो तो आहे ॲलर्जन. तर हे 4 टाईपचे हजार्ड्स आपल्या फूडमध्ये असतात जे आपल्या पोटामध्ये किंवा शरीरामध्ये आपण याचा इंटेक केल्यानंतर आपल्या पोटावर किंवा आपल्या शरीरावर यांचा ॲडवर्स हेल्थ इफेक्ट होतो मित्रांनो. तर चालू करूया मित्रांनो पहिल्या हजार्डपासून, जो आहे आपला फिजिकल हजार्ड. तर फिजिकल हजार्डची डेफिनेशन काय ती बघा. फिजिकल हजार्ड ऑकर्स व्हेन हजार्डस ऑर एक्सट्रेनियस आर इंट्रोड्यूस्ड टू फूड अँड डज रिझल्ट इन फूड सेफ्टी कन्सर्न टू कन्झ्युमर. याचा अर्थ असा होतो मित्रांनो की जो एक्सटेनियस किंवा हजार्डस वेस्ट, म्हणजे याला तुम्ही लाकूड, स्टिक्स, स्टोन, मेटल अशा गोष्टी जो आपल्या फूडमध्ये येतात म्हणजे ज्या एक्सटेनियस आहे आणि त्याच्यामुळे जर आपल्या कस्टमरला हजार्ड होऊ शकतं, तर अशा हजार्डला आपण काय म्हणतो, फिजिकल हजार्ड म्हणतो. म्हणजे हजार्डस किंवा एक्सटेनियस मॅटर. एक्सटेनियस मॅटरचा अर्थ होतो मित्रांनो की जे केमिकल, फिजिकल अँड ॲलर्जी सोडून जे पण हजार्ड आपल्या फूडमध्ये येतील. फॉर एक्झाम्पल स्टोन झाले, स्टिक्स झाल्या, स्टेम्स झाले किंवा कागद झाला, ग्लास झाला, हे सगळे फिजिकल हजार्डमध्ये येतात मित्रांनो. तर अशा एक्सटेनियस मॅटर जो आपल्या फूडमध्ये इंट्रोड्यूस होतं आणि त्याच्यामुळे जर आपल्या कस्टमरला हेल्थ इफेक्ट होणार असेल तर अशा हजार्डला आपण फिजिकल हजार्ड म्हणतो मित्रांनो. तर फिजिकल हजार्डबद्दलचा पहिला पॉईंट काय तो बघूया. दिस मटेरियल्स आर युजली नॉन टॉक्सिक but are associated with unsanitary condition of production, processing, handling, storage and distribution of food. म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो की जे फिजिकल हजार्ड आहेत ते बेसिकली नॉन टॉक्सिक असतात, पण ते कशामुळे आपल्या फूडमध्ये येतात की आपण अनसॅनिटरी म्हणजे चांगल्या प्रकारे जर आपण आपली प्रोसेसिंग लाईन चालवत नसन किंवा आपल्या फूडची हँडलिंग प्रॉपर करत नसन किंवा आपण आपलं फूड जिथं स्टोअर करतोय किंवा रॉ मटेरियल जिथून घेतोय तिथलं स्टोरेज चांगलं नसन किंवा आपण आपल्या फूडचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपर करत नसेल, तर म्हणजे हे नॉन टॉक्सिक नाहीत. पण आपण जर आपली हलगर्जीपणा दाखवला कशासाठी, प्रोडक्शनसाठी, प्रोसेसिंगसाठी, हँडलिंगसाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी, स्टोअरसाठी, तर आपल्या फूडमध्ये फिजिकल हजार्ड जाण्याची शक्यता असते मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे. सम एक्झाम्पल ऑफ फिजिकल मटेरियल दॅट मे बी फाउंड इन फूड आर इन्सेक्ट, हेअर, मेटल, फ्रॅगमेंट, स्पीसीस ऑफ प्लास्टिक, फूड, चिप्स अँड ग्लासेस. जसं मी तुम्हाला वरती सांगितलं की फिजिकल हजार्डचे किंवा एक्झाम्पल्स काय आहेत की हेअर आहे, मेटल आहे, फ्रॅगमेंट्स आहे, पीसेस ऑफ प्लास्टिक आहे, फूड आहे, चिप्स आहे, ग्लास आहे. हे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत मित्रांनो फिजिकल हजार्डचे. आणि लास्ट पॉईंट काय आहे. एक्सटेनियस मटेरियल कॅन बी कन्सिडर हजार्डस ड्यू टू इट्स हार्डनेस, शार्पनेस, साईज और शेप. म्हणजे जे एक्सटेनियस मटेरियल असतं मित्रांनो, फॉर एक्झाम्पल ग्लास घ्या. जर ग्लास जर शार्प असला आणि तुमच्या फूड थ्रू तुमच्या पोटामध्ये गेला तर ऑब्वियसली तो कुठेतरी चिरणार आहे किंवा कुठेतरी आपल्या इंटेस्टाईनला हार्म करणार आहे किंवा इसोफेगसला हार्म करणार आहे. किंवा एखादं मोठ्या साईजचा स्टोन जर गेला तर तो पण तुमच्या शरीरावर हेल्थ इम्पॅक्ट करणारच आहेत. म्हणजे त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हार्डनेस, शार्पनेस, साईज, त्याच्यामुळे जे फिजिकल हजार्ड आहेत ते हार्मफुल आहेत मित्रांनो ह्युमनसाठी. आता बघूया फिजिकल हजार्ड जे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स बघूया. तर एक्झाम्पल काय आहे. स्टेम आहे, मायक्रोस्कोपिक एअरबॉर्न डेब्रिज म्हणजे आपली धूळ, नंतर डर्ट म्हणजे माती,
मायन्यूट इन्सेक्ट फ्रॅगमेंट म्हणजे जे इन्सेक्ट असतात त्यांचे पाय, पंख जे खूप लहान असतात. स्मॉल ग्लास फ्रॅगमेंट म्हणजे आपल्या काचीचे फ्रॅगमेंट्स, स्मॉल पीसेस ऑफ प्लास्टिक, आपलं जे प्लास्टिक आपण यूज करतोय फूड इंडस्ट्रीमध्ये त्याचे स्मॉल पीसेस, चंक ऑफ रबर, ज्वेलरी, फेदर जे पक्षी येतात त्यांचे पंख, ॲनिमल डेब्रीज म्हणजे जे रोडंट असतात किंवा छोट्याल्या फ्लाईज असतात त्यांची जे एक्स्ट्रिया आहे किंवा त्याला तुम्ही डेब्रीज म्हणू शकता ते, आणि अनरिलेटेड फॉरेन मटेरियल हे एक्झाम्पल आहेत मित्रांनो फिजिकल हजार्ड जे आपल्या फूडमध्ये जाऊ शकतात त्यांचे मित्रांनो. तर चालू करूया मित्रांनो आपल्या नेक्स्ट हजार्डला, जो आहे आपला बायोलॉजिकल हजार्ड, जो फूडमध्ये असतो मित्रांनो. तर बायोलॉजिकल हजार्डची डेफिनेशन काय ती बघा. बायोलॉजिकल हजार्ड ऑकर्स व्हेन हजार्डस ऑर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आर इंट्रोड्यूस टू फूड अँड दज रिझल्ट इन फूड सेफ्टी कन्सर्न टू कन्झ्युमर. म्हणजे बायोलॉजिकल हजार्ड एक असा हजार्ड आहे ज्याच्यामध्ये पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमचा अर्थ असा होतो मित्रांनो की मायक्रो ऑर्गॅनिझम कॅपेबल टू कॉज डिसीज, म्हणजे असे सूक्ष्मजीव ज्यांच्यामध्ये एखाद्या माणसाला रोग तयार करण्याची क्षमता असते. म्हणजे असे सूक्ष्मजीव जर आपल्या फूडमध्ये अवेलेबल असले तर अशा हजार्डला आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल हजार्ड मित्रांनो. बायोलॉजिकल हजार्डबद्दलचा पहिला पॉईंट बघूया. बायोलॉजिकल हजार्ड इन्क्लूड्स बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड पॅरासाइट्स ऑफ पब्लिक हेल्थ सिग्निफिकन्स. म्हणजे जे आपले बायोलॉजिकल हजार्ड आहे त्याच्यामध्ये बेसिकली काय काय असतं तर बॅक्टेरिया असतात, व्हायरसेस असतात, पॅरासाइट्स असतात, ज्यांच्यामुळे आपली जी पब्लिक आहे म्हणजे आम जनता आहे त्यांना रोग होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, बायोलॉजिकल हजार्ड कॅन बी इंट्रोड्यूस टू फूड फ्रॉम एन्व्हायरमेंट. म्हणजे बेसिकली जो आपला बायोलॉजिकल हजार्ड आहे तो आपल्या फूडमध्ये एन्व्हायरमेंट थ्रू इंट्रोड्यूस होऊ शकतो. कारण की तुम्हाला माहिती आहे फूड जास्त करून जे आपले रॉ मटेरियल आहे ते एन्व्हायरमेंटमध्येच उगतं, म्हणजे जमिनीमध्ये उगतं. तर त्याचे एक्झाम्पल काय, सॉईल बॅक्टेरिया, ॲग्रिकल्चर रन ऑफ, याच्यामधून आपल्या फूडवर बायोलॉजिकल हजार्ड येऊ शकतात मित्रांनो. आणि थर्ड पॉईंट काय आहे, ऑल्सो फ्रॉम इनॲडिक्वेट सॅनिटेशन प्रॅक्टिसेस अँड क्रॉस कंटॅमिनेशन ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन, हँडलिंग, प्रोसेसिंग अँड स्टोरेज, पुअर फूड हायजीन प्रॅक्टिसेस. म्हणजे जरी आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये कंटॅमिनेशन होत असेल आणि आपण त्याला धुतोय तर ते फूड चांगलं राहील, पण आपण ॲग्रिकल्चरमधून तसंच आणतोय आणि त्याला अनहायजेनिक कंडिशनमध्ये प्रोसेस करतोय तर ऑब्व्हियसली जो मायक्रोबियल लोड आहे तो अजून वाढेल मित्रांनो, आणि त्याच्यामुळे बायोलॉजिकल हजार्ड आपल्या फूडमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त राहतील. म्हणजे आपण त्याला जर अनहायजेनिकली ट्रान्सपोर्ट केलं, हँडल केलं, प्रोसेस केलं, स्टोअर केलं आणि चांगलं सॅनिटेशन केलं नाही आपल्या प्लांटचं तर बायोलॉजिकल हजार्ड आपल्या फूडमध्ये जाण्याची शक्यता असते मित्रांनो. तर आता बघूया मित्रांनो आपण जे बायोलॉजिकल हजार्ड डिस्कस केले त्याचे एक्झाम्पल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की बायोलॉजिकल हजार्डमध्ये बेसिकली 4 मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. म्हणजे चार जे स्पीसीज आहे मायक्रोब्सची किंवा तुम्ही त्याला डिफरंट मायक्रोब्स असतात ते म्हणू शकता, जे आहे बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस आणि पॅरासाइट्स. तर बॅक्टेरियामध्ये काही ठराविक स्पीसीज आहेत ज्या जास्त हार्मफुल आहेत. त्याचे एक्झाम्पल आहे बॅसिलस स्पीसीज आहेत, काही कॅम्फ्लोबॅक्टर आहे, काही क्लोस्ट्रिडियमचे स्पीसीज आहेत, काही इकोलाय आहे, लिशेरिया आहे, साल्मोनेला स्पीसीज आहे, सिगेला स्पीसीज आहे, स्टेफिलोकोकस आहे आणि व्हायब्रो कोलेरी. तर हे बॅक्टेरियल मायक्रोबच्या स्पीसीज आहेत जे आपल्याला हार्म करू शकतात किंवा आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट करू शकतात मित्रांनो. नेक्स्ट आहे व्हायरसच्या काही स्पीसीज आहेत. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरोफेजेस, एंटेरिक व्हायरस, हेपेटायटिस ए, नोरो व्हायरस आणि रोटा व्हायरस. तसेच फंगसच्या पण काही स्पीसीज आहेत आणि पॅरासाईटच्या पण काही स्पीसीज आहेत ज्याच्यामुळे आपल्या हेल्थवर इम्पॅक्ट होतो मित्रांनो. तर हे सारे एक्झाम्पल्स आहेत बायोलॉजिकल हजार्डचे. तर मित्रांनो आपला नेक्स्ट हजार्ड आहे जो आहे केमिकल हजार्ड. तर हा आपला थर्ड हजार्ड आहे मित्रांनो. पहिला आपला आहे फिजिकल, नंतर आहे बायोलॉजिकल आणि तिसरा आपला केमिकल हजार्ड. तर दोन्ही हजार्डबद्दल आपण चांगले डिस्कस केलेलं आहे मित्रांनो, आणि आता केमिकल हजार्डबद्दल पण थोडं बघूया. तर केमिकल हजार्ड काय आहे, केमिकल हजार्ड ऑकर्स व्हेन केमिकल्स आर प्रेझेंट इन अ फूड ॲट अ लेवल दॅट कॅन बी हजार्डस टू ह्युमन्स. म्हणजे केमिकल हजार्ड एक असा हजार्ड आहे ज्याच्यामध्ये जे केमिकल्स आपण फूड इंडस्ट्रीमध्ये यूज करतो ते प्रमाणापेक्षा जास्त असतात, ज्याच्यामुळे आपला जो ह्युमन खाणार आहे फूडला त्याच्या हेल्थवर इम्पॅक्ट होऊ शकतो, म्हणजे त्याच्या हेल्थवर चुकीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर अशा हजार्डला आपण काय म्हणतो मित्रांनो, केमिकल हजार्ड. तर असे केमिकल्स जे आपण फूड इंडस्ट्रीमध्ये यूज करतो कुठेही का होईना, आणि ते
प्रमाणापेक्षा जास्त आपल्या फूडमध्ये जातात आणि त्याच्यामुळे जर आपल्या कस्टमरच्या हेल्थवर इम्पॅक्ट होणार असेल तर अशा हजार्डला आपण केमिकल हजार्ड म्हणतो मित्रांनो. तर केमिकल हजार्डबद्दल थोडं बघूया. केमिकल हजार्ड कंटॅमिनेशन मे ऑकर्स थ्रू व्हेरियस पाथवेज. म्हणजे जे आपलं केमिकल हजार्ड आहे ते आपल्या फूडमध्ये वेगवेगळ्या रस्त्याने जाऊ शकतं, म्हणजे वेगवेगळे सोर्सेस आहेत त्याचे जाण्याचे. तर पहिला आहे एन्व्हायरमेंटल, म्हणजे एअर, सॉईल, वॉटर हे सोर्सेस आहेत एन्व्हायरमेंटलमध्ये. नंतर आहे इंटेन्शनल यूज ऑफ केमिकल्स, म्हणजे आपण जाणूनपूर्वक आपल्या फूडमध्ये केमिकल टाकतो. फॉर एक्झाम्पल पेस्टिसाइड्स, वेटरनरी ड्रग्स, फूड ॲडिटिव्स. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, आपली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये कुठेतरी केमिकल लीक होते आणि त्याच्यामुळे फूडमध्ये जाते, तर हा पण एक चान्स आहे. ॲडिशन ऑफ फूड ॲडिटिव्स, जसं मी तुम्हाला सांगितलं की फूड ॲडिटिव्स आपण ॲड करतो फूडमध्ये, तर ते एक्सेस प्रमाणात जर झाले तरी पण केमिकल हजार्ड होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. आता बघूया केमिकल हजार्डचे एक्झाम्पल मित्रांनो. तर बघूया काय आहे. इन फूड इंडस्ट्री देर आर व्हेरियस टाईप ऑफ केमिकल हजार्ड्स विच इन्क्लूड्स मायकोटॉक्झिन. मायकोटॉक्झिन म्हणजे काही केमिकली टॉक्झिन्स आपल्या फूडमध्ये तयार होतात. फॉर एक्झाम्पल अफ्लाटॉक्झिन तुम्ही ऐकलं असतं, बऱ्याच जणांना माहीत असेल की अफ्लाटॉक्झिन म्हणजे काय, तर ते मायकोटॉक्झिनचं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो. नॅचरल टॉक्झिन्स म्हणजे नॅचरली टॉक्झिन्स काही आपल्या फूडमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल ट्रिप्सिन इनिबिटर, सॅपोनिन्स, तर हे नॅचरल टॉक्झिन्स आहेत जे आपल्या फूडमध्ये असतात मित्रांनो. नंतर आहे मराईन टॉक्झिन्स, म्हणजे मराईनमुळे काही टॉक्झिन्स जे सी फूड आहे आपलं त्याच्यामधून काही टॉक्झिन्स येऊ शकतात, तर त्याला आपण मराईन टॉक्झिन्स म्हणतो मित्रांनो. नंतर आहे एन्व्हायरमेंटल कंटॅमिनंट्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही याला हाय मेटल्स पण असं म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल लीड जास्त झालं, आर्सेनिक जास्त झालं किंवा कार्बाईड जास्त झालं, तर हे एन्व्हायरमेंटल कंटॅमिनंट्स आहेत मित्रांनो. हे पण केमिकल हजार्ड्समध्येच येतात. नंतर आहे फूड ॲडिटिव्ज. जसं आपण फूड ॲडिटिव्जवर एक डिटेल लेक्चर बघितलेला आहे किंवा डिटेल आपला व्हिडिओ आहे मित्रांनो. तर ते सगळे फूड ॲडिटिव्ज कुठला पण जर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर तो एक केमिकल हजार्ड आहे मित्रांनो. नंतर आहे प्रोसेसिंग इंड्यूस केमिकल्स, म्हणजे आपण प्रोसेसिंग करताना जर काही केमिकल्स आपल्या फूडमध्ये रिॲक्शन होतात मित्रांनो. ऑब्व्हियसली आपण फूडची प्रोसेसिंग करतोय तर फूडमध्ये पण काही रिॲक्शन होणार, तर त्या रिॲक्शनमुळे काही केमिकल्स तयार होतात. तर असे केमिकल्स पण केमिकल हजार्ड तयार करू शकतात जर प्रमाणापेक्षा जास्त झाले तर. नंतर आहे पेस्टिसाइड्स ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. ऑब्व्हियसली फूड प्रोसेसिंग म्हणजे आपलं जे रॉ मटेरियल आहे त्याच्यावर फार्मर पेस्टिसाइड्स यूज करतायत. फॉर एक्झाम्पल DDTA झालं, इंडोसल्फान झालं, तर हे पेस्टिसाइड्स फार्मर यूज करतो. जर हे पेस्टिसाइड्स जर प्रमाणापेक्षा जास्त जर यूज झालेले असेल तर ते केमिकल हजार्ड तयार करू शकतात मित्रांनो. आणि लास्ट आहे वेटरनरी ड्रग्स रेसिड्यूज, म्हणजे जे आपलं पोल्ट्री इंडस्ट्री आहे किंवा ॲनिमल हजबंड्री इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये काही ग्रोथ हार्मोन्स किंवा वेट गेन जे ड्रग्स आहेत ते दिले जातात, ज्याचे रेसिड्यूज जर जास्त झाले तर ते पण केमिकल हजार्ड्स ह्युमन्स. तर मित्रांनो आपला नेक्स्ट आणि लास्ट फूड हजार्ड आहे ॲलर्जेनिक हजार्ड. बेसिकली हा रिसेंटली ॲड झालेला आहे मित्रांनो फूड हजार्डमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. तर चालू करूया ॲलर्जेनिक हजार्डमध्ये. तर पहिला पॉईंट आहे ॲन ॲलर्जन इज ॲन प्रोटीन दॅट इज कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग ॲन ॲबनॉर्मल इम्युनी रिस्पॉन्स इन अ सेन्सिटिव्ह सेगमेंट ऑफ पॉप्युलेशन. म्हणजे बेसिकली ॲलर्जेनिक हजार्ड जो आहे तो ॲलर्जनमुळे असतो. आणि ॲलर्जन काय आहे, तर ॲलर्जन एक अशा टाईपचा प्रोटीन आहे जो एक ठराविक ग्रुप ऑफ पीपलमध्ये वेगळा इम्युनी रिस्पॉन्स तयार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. अशा प्रोटीनला आपण ॲलर्जन म्हणतो मित्रांनो. आणि नेक्स्ट पॉईंट काय आहे, ॲलर्जिक रिॲक्शन टू द फूड युजली इन्व्हॉल्व्स अँटीबॉडीज. जसं मी इम्युनी रिस्पॉन्स म्हटलं तर अँटीबॉडीज आल्यास तर याच्यामध्ये अँटीबॉडीज इन्व्हॉल्व असतात मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, सिम्टम्स ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन कॅन रेंज इन अ सिव्हिरिटी फ्रॉम स्किन रॅशेस ऑर स्लाइट इचिंग ऑफ माउथ टू मायग्रेन हेडेक. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, तर याचे सिम्टम्स काय आहेत, म्हणजे तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन झाल्या तुमच्या बॉडीमध्ये त्याचे सिम्टम्स काय आहेत की तुम्हाला स्किन रॅशेस होऊ शकते किंवा तुम्हाला तोंड खाण्याची इच्छा होऊ शकते किंवा तुम्हाला हलकीशी डोकेदुखी होऊ शकते. तर हे सिम्टम्स आहेत ॲलर्जेनिक रिॲक्शनचे. नेक्स्ट काय, द टाईप अँड द सिव्हिरिटी ऑफ ॲलर्जिक रिस्पॉन्स इज डिटरमाइंड बाय मेनी फॅक्टर्स इन्क्लुडिंग डोसेज, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सपोजर अँड जेनेटिक फॅक्टर. म्हणजे जर तुम्हाला काढायचं असेल की एखाद्या व्यक्तीला किती ॲलर्जन सिव्हिरिटी आहे किंवा किती सेन्सिटिव्ह आहे तर त्याला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेट करू शकता. म्हणजे रोज तो काय खातोय किंवा त्याला एक ठराविक प्रमाणात वेगवेगळे ॲलर्जन देऊन बघू शकता की याला किती डोस दिल्यानंतर म्हणजे त्याला ॲलर्जन रिॲक्टिव्ह होतो त्याच्या बॉडीमध्ये, किंवा त्याचा डोजेस किंवा फ्रिक्वेन्सी म्हणजे किती वेळा 2दा 3दा दिल्यानंतर किती वेळानंतर याची बॉडी रिॲक्ट करते ॲलर्जनला. अशा ग्रुप ऑफ पीपलमध्ये तुम्ही त्याची सिव्हिरिटी काढू शकता मित्रांनो.
आणि लास्ट पॉईंट काय, सिम्टम्स ऑफ फूड इंटॉलरन्स मे इन्क्लूड क्रॅम्प्स, डायरिया अँड ब्लॉटिंग. म्हणजे जर तुम्हाला ॲलर्जिक रिॲक्शन झाली तर तुम्हाला क्रॅम्प्स पण होऊ शकतात, डायरिया पण होऊ शकतात किंवा ब्लॉटिंग पण होऊ शकते. आणि याचे एक्झाम्पल्स मित्रांनो खूप तुम्हाला माहीतच असेल, मिल्क ॲलर्जिक असेल खूप लोकांसाठी, परत पीनट, ग्राउंडनट, व्हीट, ग्लुटेनची ॲलर्जी असते किंवा कॉर्नची ॲलर्जी असते. तर हे सगळे एक्झाम्पल आहेत मित्रांनो ॲलर्जेनिक हजार्डचे. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा या व्हिडिओपासून तुम्हाला काही माहिती भेटली असेल किंवा तुम्हाला काही मदत झाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका अशाच नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.